एका दुकानदाराने 25 बाहुल्यांच्या मूळ खरेदी किमतीत त्यापैकी 20 बाहुल्यांची विक्री केली तर या व्यवहारात नफा किंवा तोटा किती होईल? ठीक आहे, 25 बाहुल्यांच्या मूळ खरेदी किमतीत त्यापैकी 20 बाहुल्यांची विक्री केलेली आहे. 25 बाहुल्या खरेदी केल्या आहेत, त्यापैकी 25 बाहुल्यांची जी खरेदी किंमत होती त्यामध्ये त्यानं 20 बाहुल्या विकल्या आहेत, म्हणजे त्याला तो फायदा झालेला आहे. बरोबर आहे. तर किती झालेला आहे तो आपल्याला काढायचा आहे. आता एवढं तर कळलं आपल्याला नफा झालाय, म्हणजे उत्तर या दोन्हीपैकी काहीतरी आहे. मग नफा किती झालाय ते काढायचं आहे. काढा. बघा त्यानं काय केलं आहे, समजा 25 बाहुल्या खरेदी केल्यात. आपल्याला खरेदी किंमत माहिती आहे का? नाही. मग समजा आपल्या सोयीसाठी आपण काय करायचं, एका बाहुलीची किंमत किती घेणार आहात तुम्ही? 1 रुपया पकडा. आपल्या सोयीसाठी सांगतोय, कॅल्क्युलेशन सोपे जावेत म्हणून. एका बाहुलीची खरेदी किंमत किती धरा? 1 रुपया धरा. त्याने किती बाहुल्या केल्यात? 25 बाहुल्या घेतलेल्या आहेत. बरोबर आहे. मग 25 बाहुल्यांची किंमत किती होईल? 25 रुपये होईल. बरोबर आहे. पण गणितात सांगितलं काय, त्यानं 20 बाहुल्यांची विक्री मूळ बाहुल्यांच्या खरेदी किमतीत केली. म्हणजे 20 बाहुल्या विकल्या कितीला? त्यानं 25 रुपयाला विकलेल्या आहेत. 20 बाहुल्या किती रुपयाला विकलेल्या आहेत? 25 रुपयाला. म्हणजे त्याला या बाहुल्यांवरती किती नफा झालेला आहे? 5 रुपये नफा झालेला आहे एकूण. कळतंय का? 5 रुपये नफा झालेला आहे. कळतंय? यस. 5 रुपये जर नफा झाला असेल तर आता तुम्हाला याचं काय करायचंय, शेकडा नफा काढायचा आहे. मग शेकडा नफा कसा काढणार आहात? शेकडा नफा कसा काढणार आहात? एकूण झालेला तुमचा निव्वळ नफा किती आहे? 5 रुपये प्लस खरेदी किंमत. बरोबर आहे. खरेदी किंमत किती आहे? त्याला नफा झालेला 20 बाहुल्यांचा व्यवहार केला ना त्यानं. 20 बाहुल्यांवरती आपल्याला किती झाला नफा तो काढायचा आहे. मग आपण खरेदी किंमत किती आहे 20 बाहुल्यांची? 20 रुपये गुणिले काय आहे? 100. का तर शेकडा काढायचा आहे. यस, शेकडा काढायचा आहे. कळतंय? मग बघा 20 पंचे 100, 5 5 25, म्हणजे 25% नफा आहे का चेक करा. आपला व्यवहार किती बाहुल्यांचा झालेला आहे? 20 बाहुल्यांचा. म्हणून 20 बाहुल्यांवरती आपल्याला किती नफा झालाय ते काढायचं आहे पर्सेंटेज मध्ये. कळतंय का?